विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची मोर्चे बांधणी, नगरसेवकांना एकत्र ठेवण्याची रणनीती, शिवसेना नगरसेवक सहलीसाठी रवाना. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने आपल्या नगरसेवकांना एकत्र ठेवण्याची रणनीती आखली आहे आणि त्यानुसार शिवसेना शिंदे गट नगरसेवक सहलीसाठी रवाना झाले असून भाजपचे नगरसेवकही 2 दिवसानंतर स्वतंत्रपणे मुक्कामासाठी जाणार असल्याची माहिती समोर येते. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानावेळी कोणतीही गडबड किंवा क्रॉस वोटिंग होऊ नये, तसेच सर्व मतदार एकसंघ राहावेत यासाठी नगरसेवकांना एकत्र ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. मात्र या दौऱ्याला केवळ निवडणुकीशी जोडून पाहणे योग्य नसल्याचं शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीच्या सर्व नगरसेवकांना मार्गदर्शन करणार असून पिंपळगावसह जिल्ह्याच्या विकासासाठी विविध विषयांवर चर्चा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हा महायुतीच्या नगरसेवकांचा मेळावा असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. ही निवडणूक अतिशय चाणाक्ष पद्धतीनं अतिशय सूक्ष्म अशा नियोजनाखाली 100% यशस्वी होत आहे, यशस्वी झाली आहे. येणाऱ्या 18 तारखेला दराडे साहेब 100% निवडणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे आणि धनुष्यबाणाचा आमदार हा विधान परिषदेमध्ये खऱ्या अर्थाने या नगरपंचायतीचे आमचे जे नगरसेवक आहे या सर्वांना यांचं हक्काचं एक व्यासपीठ, त्यांचे सर्वांचा हक्क, त्यांची असलेली हक्काची कामे नरेंद्र दराडेच्या माध्यमातून निश्चितपणाने आमदार एकनाथराव शिंदे साहेबांच्या पासून येणाऱ्या काळामध्ये ते करू शकतील आणि खऱ्या अर्थानं आम्हाला एक त्याचा आनंद होतो आहे. आमदार एकनाथराव शिंदे साहेबांनी सर्व नगरसेवकांना त्यांच्या कुटुंबियांसमवेत हा एक सहलीचा आनंद दिला आणि त्या ठिकाणी जाऊन ठाण्याला जाऊन त्यांचं शिंदे साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे, उदय सामंत साहेबांचं मार्गदर्शन लाभणार आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांचं मार्गदर्शन लाभणार आहे, सुनेत्राताई पवार साहेबांचं मार्गदर्शन लाभणार आहे आणि आमच्या सर्व मंत्री महोदयांचं खऱ्या अर्थानं आम्हाला सर्वांना मार्गदर्शन लाभणार आहे. या माध्यमातून आमच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना त्यांच्याशी संवाद साधण्याचा आणि आपल्या स्वतःची ओळख करून घेऊन आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये पिंपळगाव शहराच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने विकासाचं पर्व साधण्याची ही सुवर्ण संधी आहे. निश्चितपणे आमचे सर्व नगरसेवक येणाऱ्या काळामध्ये दराडे साहेबांना निवडून आणणारच आणि येणाऱ्या काळात पिंपळगावचं 100% विकास केल्याशिवाय राहणार नाही, विकासाचं पर्व राबवल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला ग्वाही आहे. धन्यवाद. गोकुळ गीते असतील, गणेश भाऊ गीते असतील यांनी आपण बघितलं असन आपल्याच माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील काय नाशिक जिल्ह्यात सर्व जनतेने बघितलं, सर्व नगरसेवकांना माहिती आहे त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे आणि महायुती सोबत ते पण आहे. स्वतः गणेश गीते स्वतः आमच्या अनेक बैठकींना होते, त्यांनी स्वतः गणेश गीते नाशिकच्या मीटिंगला पण आले होते आणि ते स्वतः गोकुळ गीते गणेश गीते हे महायुती सोबत आहे. त्यामुळे तो काही असा काही उठला विषय नाही. महायुतीचा उमेदवार निश्चितपणे निवडून येईल.